परभणी येथील घटनेचे पडसाद सोलापुरात उमटले। आज सायंकाळी 6च्या सुमारास कारंबा नाका आणि एसटी बस स्थानकाच्या परिसरात अज्ञात इसमांकडून एसटी बसवर दगडफेक केल्याची घटना समोर आली। अज्ञातांकडून केलेल्या दगडफेकीत एसटी बसचे समोरील आणि खिडकीच्या काचा फुटल्या। या घटनेदरम्यान कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही। सदर घटनेची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाने एसटी स्टँड परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला। याशिवाय कारंबा नाका, जुना तुळजापूर नाका, जुना पुणा नाका आदी परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात। प्रवाशांमध्ये कोणतेही भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये। सदर घटनेमुळे प्रवाशांनी कोणतीही भीती न बाळगता आपला पुढील प्रवास एसटी बसने करावा, असे आगार प्रमुखांनी केले आवाहन। शांतता व सुव्यवस्था अबाधित राखावी, असे आवाहन पोलीस आयुक्त यांच्याकडून करण्यात आले। दुपारी 3:30-4च्या दरम्यान राप महामंडळाच्या 2 बसेसवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली होती। यामध्ये प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही। पोलीस प्रशासन तत्काळ घटनास्थळी येऊन त्यांच्या बंदोबस्तात पुढील वाहतूक सुरळीतपणे चालू आहे। प्रवाशांनी कुठलीही भीती न बाळगता प्रवासाचा लाभ घ्यावा, आपापली इच्छित स्थळी त्यांनी जाण्याची मी महामंडळात त्यांना विनंती करतो। अंदाज गाडीचं काही नुकसान झालं? गाड्यांचं एका गाडीचं 10,000 ते 15,000 रुपये नुकसान आहे। काच फुटलेले बसेसची समोरील काच फुटलेली आहे। कोणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, त्यांचा तपास चालू आहे। पोलीस घटना झाल्यापासून बस स्थानकावर आहेत, त्यांच्या बंदोबस्तातच शहराच्या बाहेर बसेस जात आहेत। सध्या काय आव्हान कराल प्रवाशांना शांततेने प्रवाशांना आवाहन करणार नाही, त्यांचं ते नियमित काम आहेत। त्यांनी त्यांचा प्रवास त्यांच्या नियमित नियोजनाप्रमाणे करावा। समाज बांधवांना मी आवाहन करत आहे की सर्वांनी सहकार्य करावे। सदरच्या परिस्थिती कुठलीही गालबोट लागू नये, याचं वातावरण निर्माण करू नये। सर्वांनी शांततेत सहकार्य करून महामंडळाचा किंवा प्रवाशांना कुठलीही हानी करू नये ही विनंती। ओके।